मनाला ग मनाला ग मनाला ग मनाला प्रीतीन हाक ही दिली साज घातली मनाला ग मनाला ग मनाला। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली सकाळचे 9:48 झालेले आहेत। आता आपल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे। सुरुवात झाली केव्हाचीच। आपली पूजा झाली, चहा पाणी झाली, नाश्ता झाला नाही अजून। पूजा झाली, चहा पाणी झालं आणि आता आपल्याला बाहेर जरा जावं म्हटलं। आज अजून मी भिवंडीमध्ये गेलेच नाही। असं शॉपिंगसाठी गेले होते, तर मार्केटला एकदा गेले, पुन्हा काल पण केक आणण्यासाठी गेले। काल मुलाचा वाढदिवस झाला, पण मी काही दाखवू शकले नाही तुम्हाला। व्हिडिओ ज्याच्या मोबाईल होता तो मोबाईलच गेली। ती मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये काढलं आणि गेली। मी पण तिला काही बोलले नाही आणि काही काढलं नाही। तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद फार गरजेचा आहे आणि तो आहेच। असं मी आहे म्हणजे आहेच, मानत वगैरे नाहीये। जे नसतं ना त्याला मानलं जातं, अस्तित्वात जे आहेच त्याला मानायची गरज नाहीये। तुमचा आशीर्वाद आहेच, मला मानायची गरज नाही। तुम्ही नक्की माझ्या पाठीशी आहात, माझा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद मला आहे, माझ्या मुलांना आहे। आणि मित्रांनो, आता जरा मी बाहेर जाणार आहे आणि बाहेरचं थोडंसं बघू। अजून तर काही नाही, सकाळ सकाळी छान ऊन पडलेलं। खरं तर पाऊस असा बंद झाला ना की माणसं आजारी पडतात। शहरामध्ये भरपूर घाण असते, मार्केटला आजूबाजूला त्या घाणीची विल्हेवाट लावण्याचा मार्ग म्हणजे मोठा पाऊस। एकदा का धो 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 पाऊस झाला की सगळं स्वच्छ होतं। एवढा पाऊस झालेला नाहीये, असा थोडाफार होतो, रिमझिम रिमझिम। लगातार 2-2, 3-3 दिवस इकडे पाऊस असतो, तेव्हा सगळं स्वच्छ होतं आणि तोच पाऊस खराब, सगळं धुवून जातं सगळं। असा एवढा काय पाऊस झाला नाहीये, नॉर्मल पाऊस आहे। तर त्यामुळे बरेच जण आजारी पडत आहेत। माझ्याही मुलाची जरा तब्येत डाऊन झालेली, इथे आल्या माझी पण झाली, पण जाणून आलं नाहीये। पण मुलांना कसं ताप वगैरे येतो। तर तुमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात आणि तुम्हा सर्वांना आनंदाचा असून समृद्धीचा दिवस जाओ ही निसर्गाचरणी प्रार्थना नेहमीचाच जाओ। मी रोजच म्हणावं असं काही नाही, मी कोणी नाहीये। निसर्गाचरणी प्रार्थना। जेवढे माझे सबस्क्रायबर फॅमिली आहेत सर्वांना सुखी ठेव आणि मला सबस्क्राईब नाही केलं त्यांनाही ठेव, असं मी म्हणते या ठिकाणी। हो, आता कामाला लागते। आता मी थोडा नाश्ता करते, बघू नाश्त्याला काय केलंय। आज मी उठलेच नाहीये, मी दुसऱ्यांना उठवलं पण मी काय उठले नाही आज। म्हटलं माझी कॅपॅसिटीच नाही। अहो काय रात्री 1-1:30 वाजते झोपायला, ते काय झोपणं झालं का? हा, 11:45, 12, 12:30 हे काय जेवण झालं का? कसं माणसाचं जिरायचं, कसं काय करायचं? संध्याकाळी 9 वाजता जेवण असावं, ते पण 9 पर्यंत ठीक आहे। काही लोक तर बघा आता काय नाही, नंतर कालांतराने श्रावण महिना लागला, जर श्रावण महिना लागला ना तर गावी जेवण कधी जेवतात? 8 पर्यंत त्यांचं जेवण होतं। कारण का? 5:30ला तर दिवस मावळतो। दिवस मावळाच्या नंतर काही कामं नसतात। दिवस मावळाच्या नंतर हेच म्हणजे सगळ्यांना आपापली कामं असतात। काही पुरुष मंडळी असतात, त्यात महिला पण आहेत। काही धारा काढतात, धारा म्हणजे दूध, आमच्याकडे दूध काढण्याला गाईचं दूध काढतात, त्याला धारा म्हणतात, गाय म्हैस। काही धारा काढतात। मग जे घरी काही मुली वगैरे असतात शाळेतनं आलेले, ते झाडून झुडून आधीच काढून ठेवतात। मग शेतातनं महिला आल्या की हातपाय धुतले की लगेच चहा मांडतात, की चहा पिला की लगेच काहीतरी भाजी टाकतात किंवा भाजी टाकतात आणि चहा पितात। चहा वगैरे होईपर्यंत भाजी होते, मग त्यांच्या शेतकऱ्याचं काय असतं, भाजी आणि भाकरी असतं। मग हे झालं की लगेच मग ते तिथेच चुलीच्या पुढेच असं थोडीशी थंडीचे दिवस पण असतात जरा। इकडे पाऊस पडला तरी थंडी नाही, गावी पाऊस पडला ना बाहेर एकदम छान वाटतं। पाऊस पडला
घराच्या बाहेर आपण पाय टाकला की असं वाटतं आपण एसीत आलो. आणि इकडे त्या दिवशी आम्ही पिक्चरला गेलो ना, एकदम थंड वाटलं बाहेर. टॉकीजच्या बाहेर आलो की असं वाटलं आम्ही असं भट्टीमध्ये आलो की अग्नीच्या भट्टीमध्ये. बाहेर एवढी गरमी असं, कारण का इकडे बऱ्याचपैकी लोकांना AC आहे. मॉल, ऑफिस, दवाखाना असो, शॉप असो, AC आहे. तर ACची उष्णता कुठे जाणार? ACची आतमध्ये AC, घरातली उष्णता बाहेर जाणार. बाहेर फार गरम असते इकडे. तसं गावी नाही. गावी घराच्या बाहेर पाय टाकला की एकदम थंड. अहो आमची गुड्डी आली होती पहिल्यांदा. गाडीतनं पाय बाहेर ठेवला तिने असं, गाडीतनं पाय बाहेर ठेवलं की मला म्हणली, मम्मी इकडे AC लावली का? बाहेर पण AC? म्हटलं इकडे सगळीकडे AC असते. असं ते वातावरणच वेगळं असतं आणि तिकडच्या चवही वेगळ्या असतात. पाण्यामध्ये फरक असू शकतो म्हणून की काय, तर इकडचं असं वातावरण आहे दमट. मुंबईचं वातावरण उष्ण दमट, तरी पण आम्हाला आवडतं. असं तिकडे पण आवडतं. आता दोन्हीकडची सवय झाली ना, तिकडे गेलं की तिकडे पण छान वाटतं, इकडे यावं वाटतं. आणि मी इकडे आले की मग मला तिकडे जावं वाटतं. आणि इनफॅक्ट मला प्रवासच नको वाटतो. असं घरातनं निघूशी वाटत नाही आहे प्रवासाला. आता बघा ना, इथून जर जायचं असलं ना, मी जर ट्रेनने गेली तर घरनं मला 7ला ट्रेन असेल ना, तर मला 6:30ला घर सोडावं लागेल. 6:15-6ला मला इथून घर सोडावं लागेल. म्हणजे कसं रेप राईड करत रेल्वे स्टेशन क्रॉस, म्हणजे रस्ता क्रॉस करायचा आहे आपल्याला आता, आणि रेल्वे स्टेशनला जायचं. रेल्वे स्टेशनला गेलं की मग आपला रिझर्वेशन डब्बा बघायचा. मग रिझर्वेशन डब्याच्या नुसार आपल्याला मागे यायचं, पुढं जायचं. तो आपला प्रवास असतो. मागे यायचं, पुढं जायचं, असं होतं. म्हणजे एवढा वेळ लागतो. मग इथून 6ला निघा तर घरी 2 वाजता पोहोचतात. किती त्रास आहे. 12लाच आपण रेल्वे स्टेशनला पोहोचू, पण तिथून पुन्हा बसने जावंच लागतं. आणि बस आली, आता ही भरून आली, नको बाबा आता एवढ्या गर्दीमध्ये, आपण नंतर जाऊ, असं करून वेळ होतच आहे. तर म्हणूनसाठी मला प्रवास नको वाटतो. आत्ता नाश्ता करते मी. आज माझ्या सोनलनी भात केलेला आहे सकाळ सकाळ, लेट फार झालं म्हणून, तर त्याचाच मी आता नाश्ता करणार आहे. मित्रांनो, दुपारच्या वाजलेले आहेत 12. मी उगाच आवरून बसले. काय आता परत म्हटलं बघावं काहीतरी 1-2 व्हिडिओ काढावं छोटे छोटे आपले. हे आपल्या भ्रूणासाठी आता ताज, सर ताज, हे आपल्या भ्रूणासाठी घेतलेले आहे. आता भ्रूणाचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये. तिकडे काय कुठे जाऊ घ्यायला, फार मग दिवस पूर्ण मोडतो जायचं घ्यायला म्हटलं की. आपण इकडे अर्ध्या 2 तासामध्ये हे घे ग, हे ठेव तिथे पॅकिंग करून मस्त, जाताना तुटलं नाही पाहिजे. काय काम आहे काय, हे का ग तळलं हे? शाबूच्या चकल्या. उपास पिपास माझा नाहीये बरं का, पण तरी पण तिने तळलेलं आहे खाण्यासाठी. मित्रांनो, हे पहा भडंग चिवडा. मी फक्त मुरमुरे भाजलेत. आता काय माहिती आहे का, जसं जसं ज्यांना लागेल ना तसं हे 1 प्लेट मुरमुरे घेतात, त्याच्यामध्ये मग चिवडा टाकतात. आणि चिवडा मग कोणाला वरण आवडत असेल ते वरण टाकतं, नाही तर असं कडधान्याचा रस्सा केला ना, तो रस्सा टाकायचा. लिंबू, कांदा, कोथिंबीर वरण असे भुरभुरतात आणि मग हे खातात. मी फक्त भाजून ठेवलेला आहे मुरमुरे टाईमपासला, मग ते भेळ करून खातील. मी भाजताना असं थोडंसं तेल टाकायचं, 1 पळी तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं राई टाकली. राई तडतडून वर आली की मग जिरं टाकलं. जिरं झालं तडतडून की मग कढीपत्ता टाकला, मग थोडीशी हळद टाकली, हिंग टाकली, मीठ टाकलं, थोडीशी चटणी टाकली आपली, आणि मग हे टाकले मुरमुरे आणि भाजून घेतले. सगळे खुरपूस असे भाजून घेतले. हे बघा असे भाजून घ्यायचे, असे भाजून घेतले. आणि भाजायचं झाल्याच्या नंतर मग त्याला चांगले 1 लसणाचा पूर्ण कांदा, लसणाचा गड्डा सोलला, तिचला आणि चांगला कडक लसूण केला पळीवर, त्याला ह्यात दिला टाकून. आणि बघा ह्याचं मुरायला ठेवलंय. लसूण पण कडक केला. ह्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं असलं मी काही टाकलं नाही, ज्याला जसं लागतं तसं खातात. हे बघा हा लसूण आहे, बघा हा
तर हा लसूण सुद्धा तुम्ही बघू शकता मी कसा केलेला आहे. एकदम हा लसूण मला, आणि हा लसूण जर मध्ये मध्ये दाताखाली आला ना खूप छान चळवते. हे बघा बघ कसं खरपूस झालं एकदम. हे बघा खूप छान लागतं हे. अशा प्रकारे फक्त मी असं भाजून ठेवते. मग जसं लागतं तसं ते घेतात. कोणाला फरसाण कमी आहे, कोणाला जास्त, कोणाला वरण लागतं तर वरण घेतात, कोणी कडधान्याचा रस्सा घेतं याच्यावर, आणि कांदा टाकतात, लिंबू पिळायचं आणि खायचं. असं अशा प्रकारे आमच्या मुलांना आवडतं. तर मी ह्याच्या अशासाठी हे केलं आहे बघा. हे हरे ओम थांबळे पावर गेली म्हणून मी गॅलरीतच बसले. मी अशी बसले एकदम, अंथरूण वगैरे टाकले, इकडे हा कपडा टाकलेला आहे आणि बसले. फारच गरम होते. छान आहे. 1-2-3 माणसं बसू शकतात तसं. पण आली बरं का पावर आता आपली. मी बराच वेळ झाला इकडे बसले. हे गाईज, रात्रीच्या 9 वाजले आहेत, 9:15 वाजले आहेत. तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा. आपले बाप्पा व काहीकडे किती भारी बसले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपला प्रसाद तयार आहे, बाप्पाचा प्रसाद तयार आहे. पण अजून पूजेची वेळ झालेली नाही आहे. मी प्रसाद तयार करून ठेवलेला आहे. चंद्रोदय संध्याकाळी 10:28ला आहे. अजून अवकाश आहे, 1 तास अवकाश आहे. 1 तास आहे, 1 तास 15 मिनिटं. खिडकीकडे उघडते जरा. ऐक, खिडकी पण उघडलीच पाहिजे. बघा मी हे चपात्या केल्या, चपात्या, भाकरी पण वडा आहे. ह्याच्यामध्ये वरण आहे, भात आहे. आता केला भात. गरम आहे फार, सगळंच गरम गरम आहे. आणि आज आपल्याला टोमॅटोची चटणी केली बघा. ही अशा प्रकारे सॉस सारखी चटणी केली शिजून घेऊन. आजच्या प्रकारामध्ये एवढं जेवण आहे. आणि त्याचबरोबर मोदक आहेत. आता मी फ्रेश वगैरे झाले बघा. 10:30 वाजले आणि 10:30 वाजले. आता पूजेची तयारी गणपतीची. आता संकष्टी चतुर्थी असल्याच्या उपास नसलं तरी पण धरलं ना तरी पूजा करायची. मला दम निघत नाही. कालचा पण माझा सोमवार होता. मला त्रास होतो. उपास अजिबातच करायला नाही सांगते, पण मी करते. असं काही नाही आहे, पण ठीक आहे, भावना आपली आहे. आता पूजा वगैरे करायची, मोदक केलेत, सगळं करायचं आणि पूजा झाली आता तर जेवायचं लगेच. आता मित्रांनो जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 11:10 झालेले आहेत. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. मला तुम्हाला जरासं सांगावं असं वाटतंय. मला एक कमेंट आलेली आहे, सुनंदास किचन ह्या मला नेहमी कमेंट करतात. ताई तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. त्यांचे कमेंट काय आलेले, ताई तुम्ही पिक्चरचा नाही दाखवला पण तिथे गेले पिक्चर, तुम्ही बघता येते असा मस्त शूट करायला पाहिजे होतं, खूप भारी व्हिडिओ बनला असता. भाषा कळाली मला ताई तुमची. तर मी बराच पिक्चर शूट केलेला पण बंदी आहे आपल्या, आपण दाखवू शकत नाही म्हणून साठी मी सगळे डिलीट केले. पण छोटासा सीन आहे तुमच्यासाठी मी आज तो दाखवणार आहे, तो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पहा. तर मित्रांनो मी इथेच थांबते, तुमची रजा घेते व पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि जर माझा पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद. चुकला आमचं. आम्हाला हा बोला एकदा जायचं का? हा बोलला. मी कधी बोललो यार? चुप मध्ये बोलू नये. माझं हा ताई माया का मी माणूस आहे. बघितलं, भूत असलं म्हणून काय झालं, माणूस की अजून पण टिकून आहे. एक सरपंचाची मुलगी आहे. निधी निधी. मी माणूस आहे. बघितलं, भूत असलं म्हणून काय झालं, माणूस की अजून पण टिकून आहे. एक मिनिट, सरपंचाची मुलगी आहे. निधी.
बोल, अजून कन्फर्म झालेलं नाहीये. काय येते कुठं दिसत नाही. अगं असं तिच्या मैत्रिणीबरोबर उकडतरी इथं आल्यापासून रमलेत सगळे. ती बी बसले असतील पोरी कुठेतरी कोपरा धरून काय काळजी करते तू असं. पोरं कुठे गेली का? दिसली पण